माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा रोरो जेटिंगचा आपण प्रकल्प आपला डोंबिवली मोठा गाव इथे आपण करतो आहोत। त्यासाठी संबंधित आपले अधिकारी असू द्या, आमचे गटनेते असू द्या, राणेकाका असू द्या, कदम साहेब असू द्या आणि जेटिंगचे जे अधिकारी आहेत तेवढे सगळेजण आम्ही आज पाणी दौरा केला। त्यावेळेस असं निदर्शनात आलं की ते काम जे आहे पूर्णत्वास आता डिसेंबर पर्यंत होणार आहे आणि एक 70% पर्यंत ते काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता गणपती येत आहेत। त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की जेवढे काही आज तुमचे जे वस्तू असतील तर त्या तुम्ही लवकरात लवकर जे बाजूला करून घ्यावं, कारण की गणपती लवकर येत आहेत आणि तुमचं काम पूर्णत्वास लवकर झालं नाही तर त्याच्यामुळे ते गणपती विसर्जनामुळे तो त्रास होईल, त्रासदायक होईल। त्याच्यामुळे त्यांना ते मी सांगितलं की तुम्ही ती वस्तू तुमच्या बाजूला करून घ्यायला आणि हा प्रकल्प डोंबिवली नंतर आपल्या कल्याणलाही सेकंड फेज मध्ये आपण तिथे घेतो आहोत, तर तोही लवकरात लवकर आपण चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी मोठ्या प्रमाणात आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट होता आहे। त्यासाठी खरंच आपल्याला सगळ्यांना प्रवास हा सुखकर होणार आहे। आज प्रामुख्याने जो पाहणी होती ती मोठा गाव इथे मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या निधीतून जे जेटीचं काम चालू आहे त्याची पाहणी होती। आज महापौरांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर गोडसे साहेब असतील, आमचे कार्यकारी अभियंता सांगळे असतील, आमचे सहकारी राजेशजी कदम आणि आम्ही सर्वांनी मिळून आणि मेरिटाईम बोर्डचे अधिकारी होते त्या प्रोजेक्टची आज पाहणी केलेली आहे। एकूण 21.5 कोटीची हे जेटीचं काम चालू आहे। जवळजवळ 70% काम पूर्ण झाले आणि उर्वरित काम लवकरच डिसेंबर पर्यंत होईल अशी आशा आहे। अधिकाऱ्यांनी त्याबाबत सांगितलेला ह्या जेटीचा मुख्य उद्देश जो आहे हा जलवाहतुकीसाठी आहे। म्हणजे डोंबिवली तुमचं काल्हेर, कोलशेत, भाईंदर आणि वसई आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये डोंबिवली कल्याण, म्हणजे मूळ कल्याण टू वसई असा हा मार्ग आहे। आणि त्याच्यासाठी अनेक मागच्या वर्ष आमचे इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना हे यश आलेलं आहे आणि लवकरच ही जलवाहतूक चालू होणार आहे। त्याच्यासाठी आज महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून कामाचा आढावा घेतला आणि त्याच्याच बरोबर येणारा गणपतीचा सण आणि गणपतीची मूर्तींचे जे विसर्जन आहे त्या डोंबिवली पश्चिमेच्या सर्वच जवळजवळ गणेश घाटांना महापौरांनी आणि आम्ही सर्वांनी भेट दिलेली आहे, त्याची पाहणी केली। मोठा गाव येथील गणेश घाटाची पाहणी केली, देवीच्या पाडाचं आणि कुंभारकणपाडा अशा सगळ्या गणेश घाटांची पाहणी केलेली आहे। आणि महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की गणेश विसर्जनापूर्वी म्हणजे गणेशाच्या आगमनाच्याच पूर्वी हे रस्ते सगळे सुस्थितीत करण्याचे आदेश दिलेले आहे आणि पाऊस थांबल्यावर त्वरित हे काम चालू होईल।